पुण्यातील उषा किरण रुग्णालयात बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू आढळल्यानं खळबळ। डॉक्टर गायकवाड यांनी धाडस दाखवत वस्तू स्वतः नेली मोकळ्या जागेत। पोलिसांकडून नियंत्रित स्फोट करत वस्तू निकामी। नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून सीबीआयकडून 6 आरोपींना अटक। नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडेला अटक। खैरनारच्या भावालाही घेतलं ताब्यात। घराची झाडाझडती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी करणार। पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बसनं प्रवास करणार। पाकिस्तानातील गँगस्टर आणि आयएसआय एजंट शहजाद भट्टीच्या नेटवर्कला दणका। राज्यभरामध्ये 65 ठिकाणी छापे। तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचा सुरू होता प्रयत्न। तब्बल 20 वर्षांनंतर आज पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल लागण्याची शक्यता। माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावरती चुलत भावाच्या हत्येचा आरोप। 3 जून 2006 ला नवी मुंबईतील कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या। विधान परिषदेत बिनविरोध निवडून आलेल्या 10 आमदारांचा आज शपथविधी। भाजपचे 6, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि मविआचे 1 आमदार घेणार शपथ। मुख्यमंत्री राहणार उपस्थित। आजपासून दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ। अमूल, मदर डेअरी आणि वेरका कंपन्यांनी वाढवले दर। सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री। माझाच्या बातमीनंतर अखेर नेत्रहीनांना मिळाला न्याय। संजय गांधी निराधार योजनेचा रखडलेला निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात। लाभार्थ्यांनी मानले माझाचे आभार। ब्रिक्स परिषदेसाठी परराष्ट्र मंत्र्यांची आज भारतात बैठक। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अराघी करणार भारत दौरा। भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी करणार चर्चा। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावरती। आज शी जिनपिंग यांची भेट घेणार। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती महासत्तांच्या नेत्यांच्या भेटीला महत्त्व। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकाता नाईट रायडर्सवरती विजय। विराट कोहलीचं झंझावाती शतक। आरसीबीचं प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित। पुण्यातील हडपसरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यामुळे एक मोठी खळबळ उडाली। बुधवारी संध्याकाळी ही घटना घडलेली असून हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली। दरम्यान बाथरूममध्ये महिला कर्मचाऱ्यांना वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली। डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या वस्तूला 4 जिलेटिन कांड्या, घड्याळाच्या स्वरूपातील टायमर आणि वायर जोडलेली असल्याचं दिसून आलं। घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं आणि तोपर्यंत रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून डॉक्टरांनी धाडसानं ती वस्तू स्वतः हातानं उचलून एका बॉक्समध्ये ठेवली आणि हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेमध्ये ठेवली आणि नंतर बॉम्ब शोधक पथकानं ती नष्ट केली आहे। घटनास्थळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देत पाहणी केली आणि सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे। तर हॉस्पिटलच्या बाहेर सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। पुण्यातील हडपसर परिसरातील उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 2ऱ्या मजल्यावर बॉम्ब सदृश्य गोष्ट आढळल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। आता मी त्याच हॉस्पिटलच्या बाहेर आहे। जर आपण बघितलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त या हॉस्पिटलच्या बाहेर सध्या तैनात करण्यात आलेला आहे। BDDSची टीम काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेली होती। उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 2ऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये एक बॉम्ब सदृश्य गोष्ट तिथं काम करण्यास सफाई कामगाराला सुरुवातीला दिसली आणि त्यांनी तातडीने या संदर्भातली माहिती डॉक्टरांना दिली आणि डॉक्टरांनी आतमध्ये जाऊन जेव्हा ते बघितलं तातडीने ते जी पिशवी आहे बॉम्ब सदृश्य गोष्टीची ती उचलली आणि समोरच्या मैदानावर या ठिकाणी आणून ठेवली आणि तातडीने या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली। पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालं आणि त्यानंतर बॉम्ब स्क्वॉड असेल, BDDSची टीम असेल, डॉग स्क्वॉड असेल, ते सगळे या ठिकाणी दाखल झाले। अर्थात त्याच्यामध्ये जर बघितलं तर टायमर सारखं होतं आणि जे ईडी असतात ते या ठिकाणी आतमध्ये
त्यामध्ये सापडलेले आहेत आणि त्यानंतर BDDSची जी टीम आहे त्यांनी जवळच एका मोठ्या मैदानावर जाऊन हे जे बॉम्ब सदृश्य गोष्ट होती त्या ठिकाणी जाऊन स्फोट केलं. अर्थात निकामी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर हडपसर परिसरातील या उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या परिसरामध्ये काहीसं तणावपूर्ण वातावरण आहे. कारण अचानक या हॉस्पिटलमध्ये हे बॉम्ब नक्की कुणी ठेवलं, कुठून हे आलं? कारण या हॉस्पिटलमध्ये बरेच जे वेगवेगळे या ठिकाणी पेशंट्स आहेत ते उपचार घेत आहेत. अनेक लोक या हॉस्पिटलमध्ये ये जा करत असतात. आत्ता जर आपण बघितलं तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची टीम या ठिकाणी दाखल झालेली. स्वतः पोलीस आयुक्त यांनी देखील या ठिकाणी येऊन संपूर्ण घटनेची पाहणी केलेली आहे. नक्की हे जे बॉम्ब सदृश्य गोष्ट होती ती नक्की कुणी ठेवलेली होती, कुठून हे बॉम्ब सदृश्य गोष्ट या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आली, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आता हे सगळे वेगवेगळे एजन्सीज या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पूर्ण तपास या ठिकाणी केला जातोय. अर्थात आपण बघितलं तर या हॉस्पिटलच्या बाहेर अशा पद्धतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. आणि दरम्यान पुण्यातील हडपसर इथल्या उषा किरण मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांनी या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. एक्झॅक्टली तो बॉम्ब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही. बॉम्ब सदृश्य वस्तू ती होती. संध्याकाळी 7ला ती माझ्या निदर्शनास आणली. पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मावशीला ते दिसलं आणि मावशीला दिसल्यानंतर त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर मी ताबडतोब त्याला त्या ठिकाणी माझी बॉम्ब सदृश्य वस्तू वाटल्यामुळे त्याच्या वायरी होत्या, डिजिटल एक घड्याळ वगैरे होतं आणि काही 4 कांड्या वगैरे त्यामध्ये होत्या. 4 किंवा 2 कांड्या असतील त्यामध्ये आणि त्या टेपनं गुंडाळलेल्या होत्या. त्यामुळे ताबडतोब लगेच मी खोकं मागवलं आणि त्या खोक्यात ती वस्तू स्वतः घातली आणि त्यानंतर ती मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवली. आणि दरम्यान यावरती राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात. जो बॉम्ब था वो लाइव बॉम्ब था. अगर से वो कुछ मिसहैप हो जाता तो हॉस्पिटल में बहुत सारे लोग थे, आजू बाजू में लोग थे, थोड़ा सा गड़बड़ हो सकती थी. लेकिन पुलिस और सब नागरिकों की सतर्कता की वजह से अभी पूरे धोखा कुछ भी नहीं है. कोई भी ऐसी चैलेंज या कोई भी डेंजर परिस्थिति अभी नहीं है. सामान्य परिस्थिति है. पुलिस और प्रशासन अभी उसका तपास चालू है. उसके अंदर CCTV रहेंगे. ये सब जांच कर रहे हैं और जांच में जो भी सामने आएगा वो पुलिस बाद में बताएगी. आणि या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांकडून CCTV फुटेजच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासमध्ये ते एक बॉम्ब सदृश एक लो ग्रेड एक्सप्लोसिव्हचे IED प्रथमदर्शनी दिसते. यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली हे IEDला इमिजिएटली ते IEDला त्यांनी ग्लायडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला. स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि ATSची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे. लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल. विधान परिषदेवरती विधानसभा सदस्यांद्वारे द्विवार्षिक निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले 9 सदस्य आणि पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या प्रज्ञा सातव अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज सकाळी 11 वाजता विधान भवनामध्ये पार पडणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. भाजपचे प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, त्याचबरोबर बच्चू कडू, शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे जिशान सिद्दीकी या सदस्यांना सभापती शपथ देतील. तर शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीनुसार राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहाराचं नियंत्रण पवार कुटुंबियांच्या हाती असेल असं स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिजोरीवरती सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांचीच पकड असणार आहे. राष्ट्रवादीच्या जमा निधीच्या आर्थिक व्यवहाराची सूत्र ही पवार मायलेकांच्या हाती असणार आहेत.
आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिक अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहेत. वेदांत, राष्ट्रवादीचा जो नवा निधी असेल या सगळ्याच आर्थिक व्यवहारांची सूत्र ही आता पवार कुटुंबियांकडेच असणार आहे. या सगळ्याच संदर्भामध्ये काय नेमकी अधिकची माहिती मिळते? ज्या प्रकारे आपण बघितलं 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला जी यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देण्यात आली आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांनी सांगितलं की या यादीमध्ये क्लरिकल मिस्टेक्स आहेत आणि त्या दुरुस्त करून नवी यादी समोर येईल. मात्र 2 दिवस झाले तरीही यादी आलेली नाही. त्यामुळे हीच यादी कायम राहणार का असा प्रश्न आहे. मात्र जर आपण 29 एप्रिलची जर यादी बघितली तर यामध्ये म्हणजे पद तर दिलेलेच आहे, त्याशिवाय जबाबदारींचं वाटप देण्यात आलेलं आहे आणि या जबाबदाऱ्यांमध्ये मुख्य जबाबदाऱ्या म्हणजे सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना जय पवार आणि पार्थ पवारांना सुद्धा महत्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. पार्थ पवार यांना राष्ट्रीय महासचिव तर जय पवार यांना राष्ट्रीय सचिव पद दिलंय. तर कामाची जबाबदारीचं वाटप करत असताना पार्थ पवारांना पक्ष समन्वयाची जबाबदारी दिली आहे. तर जय पवार यांना आपण बघितलं शिस्तपालन समितीचं अध्यक्ष, त्यासोबतच खजिनदाराची जबाबदारी दिली आहे. खरं तर गर्जे हे खजिनदार आहेत, त्यांना एक वेगळी जबाबदारी आहे आणि जय पवारांना खजिनदार म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळे जी निधी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यावर पूर्णपणे कंट्रोल हे पवार कुटुंबियांचा असेल या सगळ्या जबाबदारीच्या वाटप केल्यानंतर दिसतंय. कारण जो काही हिशोब असणार आहे तो जरी गर्जे ठेवणार असले तरी एकूणच जी पकड असेल निधीवर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार, सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे असेल असं या सगळ्या यादीतनं दिसतंय. हो, निश्चित. धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपल्या ताफ्यामधील गाड्या 50% कमी करण्याच्या सूचना केल्यात. तसंच पालखी मार्गाची पाहणी करताना ते बसनं प्रवास करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पाची आज आणि उद्या पाहणी करणार आहेत. पालखी मार्गाला जोडणाऱ्या वाखरी ते पंढरपूर या 82 कोटी रुपयांचा प्रकल्प गेल्या 3 वर्षांपासून रेंगाळतोय आणि त्याचा थेट फटका पालखीसोबत येणाऱ्या लाखो भाविकांना गेल्या 3 आषाढी यात्रांमध्ये सोसावा लागतोय. आणि या कामाची मुदत संपून 7 महिने उलटले तरी अजून देखील 50% कामही पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे आता गडकरी याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. दरम्यान मोदींच्या आवाहनानंतर नितीन गडकरींनी बसनं पालखी मार्गाची प्रवास करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सकाळी 11 वाजता फलटणमध्ये गडकरींची पत्रकार परिषद देखील होणार आहे. नवी मुंबईत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. तर या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींनी टोलेबाजी केली आहे. राजकारणामध्ये सगळेच ऑक्सिजनवरती असतात असं गडकरी म्हणाले. सत्तेच्या खुर्चीला असा फेविकॉल लागला जो चिपकला तो उठतच नाही. जसा इलेक्ट्रिकचा करंट लागतो आयुष्यभर, समाधान कुणी नाही. नगरसेवक या करता दुखी आहे की तो म्हणतो मला आमदारकीचं तिकीट मिळालं नाही. आमदार या करता दुखी आहेत ते म्हणतात की मला मंत्री पद मिळालं नाही. मंत्री ज्यांना पद मिळालं ते म्हणतात मला चांगलं डिपार्टमेंट मिळालं नाही. आणि ज्यांना डिपार्टमेंट मिळालं ते म्हणतात आता मला मुख्यमंत्र्याचा चान्स आहे तो केव्हा मिळणार आहे. आणि मुख्यमंत्री म्हणतात की आता आमचे श्रेष्ठ नेते किती दिवस ठेवतात केव्हा काढतात भरोसा नाही. ते सगळे ऑक्सिजन. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज घोषणा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये काल बैठक पार पडली. तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत व्ही.डी. सतीशन, रमेश चेन्निथला यांची नावं आघाडीवरती आहेत. आज दुपारी 1 वाजता काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होणार आहे. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं आज भारत जगामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे. आज नवी दिल्लीमध्ये ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 2 दिवसीय चालणाऱ्या या बैठकीचे अध्यक्ष भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर असणार आहेत. आर्थिक सहकार्य, प्रादेशिक स्थैर्य सहकार्य या विषयावरती चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची देखील आज भारत दौऱ्यावरती येणार आहेत. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अराक्चींच्या या भारत दौऱ्याला अतिशय महत्त्व आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह देखील दिल्लीमध्ये आलेले आहेत. तर भारत, ब्राझील, चीन, रशिया, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती हे देश ब्रिक्स परिषदेचे सदस्य देश आहेत. तर इतर 10 देश ब्रिक्सचे पार्टनर देश आहेत. भारत 4थ्यांदा ब्रिक्स परिषदेचा यजमान आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 3 दिवसांच्या चीन दौऱ्यावरती आहेत. ट्रम्प आज चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. सकाळी ही द्विपक्षीय वार्ता होणार आहे. ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे. युद्ध संकट, टॅरिफसह अनेक महत्त्वाचे मुद्दे हे चर्चेत असतील. ट्रम्प यांच्यासह अनेक कंपन्यांचे सीईओ देखील चीनमध्ये दाखल झाले. चीन दौऱ्यावरती जाण्याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मोठं वक्तव्य केलंय. पश्चिम आशियातील तणावावरती अमेरिकेनं चीनची थेट मदत मागितली आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणला हटवण्यासाठी चीननं देखील प्रयत्न करावे असं मार्को रुबियोंनी म्हटलंय. आणि याचा सरळ असा अर्थ होतो की हॉर्मुझच्या निमित्तानं पेटलेला तणाव निवळण्यासाठी इराणला चीनची मदत हवी आहे. विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सवरती 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. या विजयासह आरसीबीनं प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलंय. केकेआरनं दिलेल्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात ही चांगली झाली. पण जेकब बेथल 15 धावा करत बाद झाला आणि त्यानंतर विराट कोहलीनं 58 चेंडूमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांसह शतक झळकावलं. विराटचं हे आयपीएलच्या कारकिर्दीतलं 9वं शतक ठरलंय. विराटच्या या शतकी खेळीमुळे केकेआर विरुद्धचा सामना एकतर्फी केला. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरामधून सीबीआयनं 6 आरोपींना अटक केली आहे. तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी छापे देखील टाकण्यात आलेले आहेत. जयपूरमधून 3, गुरुग्राममधून 1 तर महाराष्ट्रातल्या नाशिक आणि अहिल्यानगरमधून 1 अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर मोबाईलसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आणि गुन्हेगारी पुरावा दर्शवणारी कागदपत्र ही देखील जप्त करण्यात आली आहेत. नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे, जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल तर गुरुग्राममधून यश यादव अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आणि नेट पेपरफुटी प्रकरणी आणखी एक संशयित तरुणाला पुण्यातील फुरसुंगी येथून ताब्यात घेण्यात आलाय. संबंधित विद्यार्थी हा इंजिनिअरिंगच्या 2व्य वर्षामध्ये शिकत असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप त्याच्याकडून कुठलीही माहिती ही मिळालेली नाहीये. चौकशीसाठी त्याला सीबीआयच्या ताब्यात घेण्यात आलंय. तर दुसरीकडे मनीषा वाघमारे या ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेची देखील सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, या संपूर्ण नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुणे कनेक्शन समोर आलेलं होतं आणि पुण्यामधून 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या दोघांची देखील चौकशी कशा पद्धतीनं सुरू आहे आणि काय माहिती समोर आली आहे? अतिशय महत्त्वाची माहिती या दोघांच्या चौकशीतून समोर आलेली आहे. या नीट घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालल्याचं आपण पाहतो आहोत आणि कोण कोण कुठल्या कुठल्या टप्प्यावरती कोणती भूमिका निभावत होतं हे देखील आता समोर येतंय. सर्वात आधी शुभम खैरनारला नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर नाव समोर आलं ते धनंजय लोखंडेचं, ज्याला काल नगरमधल्या राहुरीमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. हा धनंजय लोखंडे जो आहे तो याच्यामधला महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा मास्टर माइंड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हा धनंजय लोखंडे त्याच्या संपर्कात जे होते त्यांना सांगायचा की नीटचा पेपर हा तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला इतके पैसे मोजावे लागतील. आणि या शुभम लोखंडेच्या संपर्कामध्ये पुण्यातली वाघमारे नावाची महिला, जिला काल ताब्यात घेण्यात आलेलं आहे, ती महिला होती. खरं तर ही महिला ब्युटी पार्लर चालवायची, मात्र विद्यार्थ्यांना पैशाच्या बदल्यात हे नीटचे पेपर मिळवून देते असं सांगून व्यवहार ही महिला करायची. आणि दुसरा व्यक्ती पुण्यातला आहे तो म्हणजे शेषराव सोळंके, जो पुण्यातील फुरसुंगी भागातून ताब्यात घेण्यात आलेला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्याचं नाव आहे शेषराव सोळंके. हा शेषराव सोळंके देखील स्वतः इंजिनिअरिंग करताना नीटचे पेपर तुम्हाला मिळवून देतो असं इतर विद्यार्थ्यांना सांगायचा. ही नीटची परीक्षा ज्या दिवशी होणार होती त्याच्या 3 ते 4 दिवस आधी तो विद्यार्थ्यांना, त्याच्या संपर्कात असलेल्या किंवा त्यांच्या पालकांना सांगत होता की नीटचा पेपर तुम्हाला मिळवून मी देऊ शकतो. आणि या सगळ्या चौकशीतून त्याचं नाव समोर आलेलं आहे. या शेषराव सोळंकेला देखील ताब्यात घेऊन त्याची जे
त्याची देखील चौकशी केली जाते आहे. वाघमेरा नावाची महिला तर आधीच CBIच्या ताब्यात आहे आणि त्यामुळं पुण्यामध्ये देखील या सगळ्या घटनेची व्याप्ती वाढत चाललेली आहे. मात्र या ज्या व्यक्ती आहेत त्या फक्त त्यांच्या वैयक्तिक पातळीवरतीच हे करत होत्या की कोणते क्लास चालक किंवा आणखी मोठं सिंडिकेट यामध्ये सहभागी होतं, हा अर्थातच CBIच्या तपासाचा भाग असणार आहे. अगदीच, त्यामुळे आगामी काळामध्ये नेमके अजून आता नवीन काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणारं अनुदान हे नियमित मिळत नव्हतं. ABP माझानं 9 मे रोजी नेत्रहीनांची समस्या समोर आणली. निधी मिळावा यासाठी नेत्रहीनांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडं घातलेलं होतं, मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील नेत्रहीन बांधव एकत्र येत मुख्यमंत्री सचिवालयात गेले. त्यांची मागणी ABP माझानं लावून धरली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवरती गतिमान हालचाली झाल्या आणि फक्त नागपूरच नाही तर राज्यभरामधील संजय गांधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या दिव्यांगांच्या आणि खास करून नेत्रहीनांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचा निधी देण्यात आला. मदत मिळाल्यानंतर नेत्रहीनांनी ABP माझाचे आभार मानलेत. दर महिन्याला विशिष्ट तारखेमध्ये निधी देण्यात यावा अशी मागणी देखील नेत्रहीनांनी केली आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना दर महिन्याला मिळणारा 2,500 रुपयांचा निधी राज्यात मिळत नाही असा एक वास्तव जो आहे तो ABP माझाने समोर आणलेला होता. अंध बांधव जे आहेत सगळे नागपुरात मुख्यमंत्री सचिवालयामध्ये पोहोचले होते आणि जिल्हाधिकारी पातळीवर किंवा तहसीलदार पातळीवर त्यांचा ऐकलं जात नाही आणि 2,500 रुपये दर महिन्याला मिळणारा जो निधी आहे तो गेल्या 2-3 महिन्यापासून मिळत नसल्याचं सांगण्यात आलेलं होतं. मात्र ABP माझावर बातमी दाखवल्याच्या 2 ते 3 दिवसानंतरच आज सर्व अंध जे बांधव आहेत किंवा दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ABP माझाचं म्हणजे आम्ही आपण जी बातमी दाखवली त्याच्या आधी 1-2 महिन्यापासून आम्ही चक्रा मारत होतो. कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस, नंतर मंत्रालयामध्येपर्यंत देत होतो अर्ज, पण नुसतं एकमेकांवरती ते टाळाटाळ करत होते. पण जेव्हा आपला दणका त्यांना बसला तर लगेच शुक्रवारी आपण मुख्यमंत्र्याला भेटलो आणि शनिवारी आपण बातमी दाखवली आणि मंगळवारी सगळ्यांच्या खात्यामध्ये 5-5 हजार रुपये आले. 2.5 + 2.5 असे 5-5 हजार आले. मला 3 महिने पैसे येतच नव्हते. आम्ही खूप घुमलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, ह्या पैशावर आमचा पूर्ण धंदा चालतो. अनाज पाणी पासून आणि किराया असो या बिजलीचं बी कोणत्याही कामीमध्ये हे पैसे आम्हाला येतात दवाईपासून. आणि दुसरी गोष्ट हार्टचं जे फॉर्मला मिसेसला त्याच्यामध्ये हे कामी पडते, पण 3 महिने पैसेच नव्हते. ह्या चॅनलने आमच्यासाठी जे काम केलं खूप मस्त, यांना मी धन्यवाद देतो या चॅनलला. धन्यवाद. आणि मी सगळ्यात पहिले ABP माझा न्यूज चॅनलचा खूप आणि आमच्या सरांचा मनापासून धन्यवाद देते. आणि हे पैसे जे आमचे 3 महिन्यापासून अडकले होते त्यासाठी सरांनी आणि ABP माझ्यांनी खूप प्रयत्न केला आणि हे पैसे आमचे खूप कामात आले. म्हणजे खूप काही अडचणी दूर झाली यापासून. आणि सरकारनं हीच विनंती करीन मी की जे एक नियमित डेट म्हणजे एक नियमित तारीख महिन्याची ते निर्धारित करावी की या तारखेहून या तारखेपर्यंत आमचे पैसे यायला पाहिजे. यामध्ये खरी अडचण आहे की म्हणजे काही लोक आपले असे आहेत की ते या भरोश्यावरच त्यांचं सगळं कुटुंब चालत राहतं. तर आता 2 महिन्याचे पैसे नाही आले, 3 महिन्याचे पैसे नाही आले. एक विचार करा, जर 7,500 रुपये जर त्यांचे थकीत असतील तर त्या परिवाराने करायचं काय, खायचं काय. माझी अधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र सरकारला हीच एक विनंती राहील की एक महिन्याची तारीख ठरवून द्यावी की या महिन्यात 10 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेपर्यंत यांच्या खात्यावर पैसे येतील. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. साखरेच्या निर्यातीवरती केंद्र सरकारनं तातडीची बंदी घातलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत देशामधून साखर निर्यात करण्यावरती तातडीची बंदी आणली आहे. देशामध्ये साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्रानं हा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारकडून साखर निर्यात बंदीचं नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलंय. तर साखर निर्यात रोखल्यामुळे देशांतर्गत किमतीवरती नियंत्रण येणार आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून. सोमेश, साखर निर्यातीवरती बंदी घालण्यात आलेली आहे, का नेमका हा निर्णय घेण्यात आलाय? निश्चितच आकांक्षा, गेल्या काही वर्षात आपण पाहू शकतो की साखरेच्या निर्यातीवर अनेकदा बंधनं घातली गेली आहेत सरकारकडून आणि आता ही निर्यात बंदही ठेवण्यात आलेली आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे की देशांतर्गत वापरासाठी साखर उपलब्ध असली पाहिजे. त्याशिवाय साखरेची किंमत सर्वसामान्य ग्राहकांना
परवडेल इतकीच राहिली पाहिजे, ती वाढू नये. कारण जर निर्यातीला परवानगी दिली तर साखरेचे भाव वाढतात बऱ्याचदा आणि किंवा साखरेचा तुटवडाही निर्माण होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत साखर ही खूप उपलब्ध असावी मुबलक प्रमाणात आणि साखरेची किंमत देखील आटोक्यात राहावी. या दोन्ही उद्देशांनी सर्वसाधारणपणे असा निर्णय घेतला जातो. त्यानुसार आता हा निर्णय घेतलेला आहे असं दिसतंय. अगदी धन्यवाद सोमेश या सगळ्या अपडेटसाठी. तर नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं नाशिकमधून आरोपी शुभम खैरनारला ताब्यात घेतलंय. त्यानंतर शुभम खैरनारच्या नांदगावच्या घरासोबत तो नाशिकमध्ये भाड्यानं राहत असलेल्या घरी देखील छापा टाकण्यात आलाय. आरोपी शुभम खैरनारच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. नांदगावमध्ये आरोपी शुभम खैरनारच्या घराची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. तर या कारवाईमध्ये काही साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान शुभम खैरनारला दिल्लीमधील न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. या प्रकरणामध्ये इतर आरोपींचा देखील सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचाही शोध घेण्यासाठी शुभमची कोठडी आवश्यक असल्याचं सीबीआयनं म्हटलंय. त्यामुळे आरोपी शुभम खैरनारच्या कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नीट प्रकरणामधील नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलंय. दरम्यान आरोपी शुभम खैरनार याच्या भावाला देखील सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर भावेश खैरनार याला सोडून देण्यात आलं. नांदगाव इथल्या घराची झाडाझडती घेण्यात आली असता आणि चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरीमधून धनंजय लोखंडे याला सीबीआयनं पथकानं अटक केली आहे. इतर दोघांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळते. तर अटकेमध्ये असलेल्या धनंजय लोखंडेला अहिल्यानगर न्यायालयानं 2 दिवसाचा ट्रान्झिट रिमांड दिलेला आहे. त्यामुळे आता धनंजय लोखंडेला सीबीआय दिल्ली न्यायालयामध्ये हजर करणार आहे. नाशिकमध्ये खैरनारला अटक झाल्यानंतर लोखंडेचं नाव समोर आलेलं होतं. लोखंडेची सीबीआयनं तब्बल 7 तास चौकशी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांची आज ईडी चौकशी होणार आहे. अशोक खरातच्या समता पतसंस्थेमधील बनावट खाती आणि आर्थिक व्यवहार प्रकरणी रुपाली चाकणकर यांना अंमलबजावणी संचालनालयानं समन्स बजावलंय. आज सकाळी 11 वाजता रुपाली चाकणकर यांना ईडी समोर हजर राहण्यात सांगितलंय. तर त्यामुळे आजच्या चौकशीला रुपाली चाकणकर हजर राहतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी ईडीनं या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी केली होती. अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीकडून विविध व्यक्तींची चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी केली जाते. रुपाली चाकणकरांची याआधी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी तब्बल 6 तास चौकशी केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांना चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागणार आहे. बातमी आहे नाशिकच्या बोंधू अशोक खरात संदर्भातली. लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खाणारा बोंधू अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. अशोक खरात विरोधामध्ये एसआयटीनं लैंगिक शोषणाच्या पहिल्या 2 गुन्ह्यामध्ये नाशिक जिल्हा न्यायालयात 1200 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. पहिल्या गुन्ह्यात 750 तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 450 पानं असं एकूण 1200 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय. विशेष पथकाकडून नाशिक न्यायालयामध्ये हे दोषारोपपत्र दाखल केलंय. उर्वरित गुन्ह्यामधील दोषारोपपत्र लवकरच दाखल केलं जाणार आहे. बोंधूबाबा विरोधामध्ये तपास एसआयटीनं 105 साक्षीदारांची चौकशी केल्याचीही माहिती मिळते. बोंधू खरातच्या चौकशीनंतर शिवनिका संस्थांचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. आज आवारेला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेमध्ये खरातनं उघडलेल्या 32 खात्यांना आवारे याची सहमती असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाल्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तर नामकर्ण आवारे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आणि जगदंबा पतसंस्था कुंदेवाडीचा संस्थापक आहे. नामकर्ण आवारे यानं असामी नामकर्ण या पुस्तकामध्ये अशोक खरातची स्तुती करणारं प्रकरण लिहिल्यामुळे आवारे चर्चेत आलेला होता. तब्बल 20 वर्षांनंतर काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी गृहमंत्री तसंच माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावरती चुलत भाऊ पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा आरोप आहे. 3 जून 2006ला मुंबईवरून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीत पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वादामधून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. गोळीबारामध्ये पवनराजे चालक समत काझी यांचा देखील मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे आज पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 आरोपींचा फैसला होणार आहे. तर या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. तर नेमकं हे प्रकरण काय आपण समजून घेऊया. 3 जून 2006ला काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांची हत्या करण्यात आली. आणि याच सगळ्या प्रकरणाचा फैसला हा आज होणार आहे.
मुंबईवरून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीत त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी गृहमंत्री आणि चुलत भाऊ पद्मसिंह पाटील यांच्यावरती हत्येचा आरोप आहे. राजकीय वादातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवल्याचा सीबीआयचा आरोप आहे. गोळीबारात पवनराजेंचा चालक समत काजीचा देखील मृत्यू झालेला होता. 2009ला सीबीआयकडून पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. सप्टेंबर 2009 पासून पद्मसिंह पाटील हे जामिनावरती आहेत. पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींचा आज फैसला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलंय. अमरावती शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. आजपासून अमरावती शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशननं दिलेला आहे. 18 कोटींचं बिल प्रलंबित असल्यामुळे जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनकडून 6 मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलनाची कोणतीच दखल न घेतल्यामुळे आजपासून अमरावती शहराचा पाणीपुरवठा हा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणामध्ये 48% पाणीसाठा असूनही आजपासून अमरावती शहराला पाण्यापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. कारण कंत्राटदार असोसिएशन जे आहे जीवन प्राधिकरण विभागातील त्यांनी 6 मे पासून ठिय्या आंदोलन सुरू राहिले. कारण त्यांचे 18 कोटी रुपये जे आहे ते थकीत आहे शासनाकडे, परंतु मागणी करूनही त्यांना अद्यापपर्यंत त्यांचे देयके मिळाले नाही. आणि त्यानंतर काल त्यांनी अखेर निर्णय घेतला की पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीचे जे कामे आहे ते आजपासून आम्ही बंद करणार असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे या दृश्यामध्ये जर आपण बघितलं की हे जलशुद्धीकरण केंद्र आहे अमरावती शहरात, या ठिकाणावरून मोर्शीला लागून जे अप्पर वर्धा धरण आहे त्या धरणपासून पाईपलाईनद्वारे अमरावती शहराला या ठिकाणी पाणी पुरवठा होतो. आणि या ठिकाणाहून पाण्याचं शुद्धीकरण झाल्याच्या नंतर शहरात जे प्रत्येक नगरमध्ये प्रभागामध्ये जे पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत त्या ठिकाणी इथून पाणी जातो. आणि त्या ठिकाणाच्या नंतर प्रत्येक कॉलनीमध्ये जे यांचे कंत्राटदारांचे जे कर्मचारी आहेत ते नळ सोडतात आणि त्यानंतर पाणी पुरवठा केला जातो. परंतु आजपासून ते होणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे सकाळची वेळ आहे, त्याच्यानंतर आज याच्यामधून सरकारने तातडीने तोडगा काढावा आणि त्यांचे जे देयके आहे 18 कोटी ते द्यावे, जेणेकरून अमरावतीकरांना पाणी असूनही पाण्यापासून वंचित राहू नये अशी मागणी आता अमरावतीकरांची आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान वेगानं वाढतंय. एप्रिल महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकांना हीट वेव्हचा सामना करावा लागला. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यामधील जंगलांमधील अनेक पाणवठे हे आटले. त्यामुळे अनेक वेळा जंगलातील जनावरं पाण्यासाठी शहराकडे म्हणजेच मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात. मानवी वस्तीकडे जंगली प्राणी आल्याचा असाच एक व्हिडिओ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नजरेस पडला. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामधील आपल्या कार्यकर्त्यांना जंगलामध्ये पाठवलं आणि पाणवठे तयार करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहरालगत असलेल्या जंगलामध्ये 16 पाणवठे तयार केले. चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. मेच्या मधात सध्या आपण आलेलो आहे आणि पारा जो आहे तो 43, 44, 45च्या घरात गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे जंगलातले पाणवठे आहे ते आटत आलेले आहे मोठ्या प्रमाणात. आणि या सर्वांची दखल एका नेत्याने घेतलेली आहे, राज्यातल्या एका मोठ्या नेत्याने. आणि हा नेता आहे राज ठाकरे. हो, हे खरं आहे. राज ठाकरे यांनी थेट चंद्रपूर जिल्ह्यातला हा जो पारा वाढतोय आणि यामुळे जे जंगली जनावरं चंद्रपूर शहर काही इतर शहरांकडे वळत आहे याची दखल घेतलेली आहे. आणि त्यांनी आपल्या मनसैनिकांना आदेश दिला आहे की ताडोबा आणि जे इतर जंगल आहे या भागामध्ये पाण्याचे अशा प्रकारचे छोटे छोटे टँक तयार करा, जेणेकरून जे वन्य प्राणी आहेत ते जंगल सोडून शहरात येणार नाही आणि त्यांची पाण्याची गरज जी आहे ती जंगलाच्याच आसपास पूर्ण होईल. जंगलातील वन्य प्राणी हे शहराच्या भागात येऊन राहिलेले आहेत. शहराच्या भागात आले तर बरेचसे अपघात होऊन राहिलेले आहेत रस्त्यावरती, किंवा मग शिकार होण्याचे प्रकार राहते. तर अशा वेळेस आज चंद्रपूरचं तापमान सुमारे 44, 45, 46च्या घरात गेलेलं आहे. अशा वेळेस राजसाहेबांनी सांगितलं आहे की छोटे छोटे पाणवठे त्यांना पाण्याची व्यवस्था करा या भागात जाऊन,
डिपार्टमेंटशी बोलून डिपार्टमेंटशी बोललो व त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही आमच्याकडनं वन्य प्राण्यांसाठी पानवटे मारतोय. पानवटे आम्ही साधारण आज ज्या प्रमाणात आम्हाला पानवटे मारायचे होते त्या प्रमाणात आम्ही त्यांना पानवटे मारलेले आहेत. त्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. आणि हीच भूमिका कुठेतरी पर्यावरणाबद्दल जी संवेदनशीलता आहे ती थेट चंद्रपूर जिल्हा आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा जो आजूबाजूचा भाग आहे तिथे सुद्धा त्यांनी एकदा पुन्हा दाखवून दिली आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. देशातील 2 प्रमुख दूध पुरवठादार कंपन्या अमूल आणि मदर डेअरीनं उत्पादन खर्चामध्ये झालेली वाढ लक्षात घेता आपल्या दुधाच्या किमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. पशुखाद्य, दुधाचं पॅकेजिंग आणि इंधनाच्या दरामध्ये वर्षभरात मोठी वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आणि त्यामुळेच मदर डेअरीनं देखील आपल्या सर्व प्रकारच्या दुधांच्या किमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. नागपूरमधील प्रसिद्ध पब्लिको कॅफेला प्रशासनानं 15 दिवसांसाठी सील ठोकलंय. नियम धाब्यावरती ठेवून हा कॅफे चालवला जात होता. वारंवार सूचना देऊन देखील कॅफे चालकानं त्यामध्ये सुधारणा केलेल्या नव्हत्या आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सध्या नियम धाब्यावरती ठेवून बार आणि पब चालवणाऱ्यांच्या विरोधामध्ये नागपूर पोलिसांचं धडक कारवाई सत्र हे सुरू झालंय. ठाण्यातील कळवा आणि कापूरबावडी इथं वाहतूक पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये चालकांनी पोलिसांच्या अंगावरती कार घालून पळ काढल्याच्या घटना घडल्यात. पोलिसांनी जीव धोक्यामध्ये घालून पाठलाग करत दोन्ही कार जप्त केल्यात. दोन्ही घटनांमध्ये चालक फरार झालेत. पण विशेष म्हणजे दोन्ही गाड्या कर्नाटक नोंदणीच्या असल्यामुळे त्या चोरीच्या असाव्यात असा संशय व्यक्त केला जातोय. कळवा वाहतूक उपविभागीय पोलिसांच्या पथकानं विटावा ट्रॅफिक कार्यालयासमोर नाकाबंदी केलेली होती आणि यावेळी संशयित क्रेटा कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकानं न थांबता भरधाव पळ काढला. वाहतूक पोलिसांनी तात्काळ दुचाकीवरून कारचा पाठलाग केला आणि साधारण 1 किलोमीटरवरती पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. दरम्यान कापूरबावडी वाहतूक विभागानं ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधामध्ये नाकाबंदी केलेली होती आणि यावेळी संशयित किया सेल्टोस कार थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकानं पोलिसांच्या अंगावरती कार घालण्याचा प्रयत्न करत घोडबंदर रोडच्या दिशेनं धूम ठोकली. पोलिसांनी एका डिलिव्हरी बॉयची दुचाकी घेऊन 7 ते 8 किलोमीटरपर्यंत कारचा पाठलाग केला आणि ही कार जप्त केली आहे. तोकडे कपडे घालून रील्स बनवणाऱ्या सुनेमुळे सासू सासऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्याच्या नारा गावामधली ही घटना असून सुनेच्या तोडक्या कपड्यांमुळे सासरच्या मंडळींमध्ये खटके उडायचे. सून स्नेहाच्या मॉडर्न जीवनशैलीला तिचे सासू सासरे हे वैतागलेले होते. तर सुनेच्या रील्समुळे गावामध्ये नाचक्की होत असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.